लोकसभा चुनाव के समय हफ्ता वसूली विरोधी पथक ने पकड़े हथियारों का जखीरा बरामद। इस समय लोकसभा 2024 का चुनाव शांतिपूर्ण कराने के लिए पुलिस ने कमर कस ली है। जगह जगह तलाशी ली जा रही है और पुराने अपराधियों पर नकल कसा जा रहा है। इसी क्रम में थाने की हफ्ता वसूली पथक ने एक मुखबिर की सूचना के आधार पर थाने के करबोरी में जाल बिछाकर उसके पास से 4 पिस्तौल, 2 देशी रिवॉल्वर, 1 मैगजीन और 18 जिंदा कारतूस बरामद किया है, जिसकी कीमत 3,40,000 रुपए है। आरोपी का नाम शंभू सुरेश महतो 35 वर्ष है। वो बिक्रोली टेगोर नगर में रहता है। उसका मूल गांव बिहार है। पुलिस की जांच में पता चला कि आरोपी शातिर अपराधी है। उसके ऊपर नए मुंबई के रवाले पुलिस स्टेशन में हत्या का मामला दर्ज है और वह जमानत पर बाहर है। माननीय इलेक्शन कमिशनच्या सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल त्याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API तरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्री करता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष 35 हा आता राहतो बिक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत कारतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे। प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते। तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढील आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे। बॅकग्राऊंड काय आरोपीचा? हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे, हा जुना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता। 11 वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे। त्या हत्यार